महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना मावळ लोकसभा मतदारसंघ ज्यावेळी डोळ्यासमोर येतो तेव्हा त्याच्या घाटावर आणि घाटाखाली असा प्रदेश आपल्याला दिसून येतो। सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे। या मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा इतिहास कसा राहिलाय ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला म्हणजेच फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि फॉलो जरूर करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 12 मावळ प्रसिद्ध होते। त्यापैकी हे एक मावळ खोरं होतं, ज्यात 3 मावळ आहेत। सह्याद्रीच्या डोंगर रांगा, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही मावळची ओळख। पुणे आणि रायगड जिल्ह्यातला प्रदेश या लोकसभा मतदारसंघात आहे। पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी याच लोकसभा मतदारसंघात येते। अशा या मावळ लोकसभेचे खासदार कोण होते? या लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे यावर एक नजर टाकूयात। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा मावळ लोकसभा मतदारसंघ बनला। पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत। आता ते अजित पवार गटात आहेत। चिंचवड विधानसभेच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या भाजपच्या आमदार आहेत। मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आमदार आहेत, ते देखील अजित पवार गटात आहेत। पनवेल विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत। उरण विधानसभामध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी हे आमदार आहेत आणि कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघातलं हे सध्याचं चित्र आहे। आता या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहूयात। त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणाच्या गळ्यात मावळच्या मतदारांनी खासदारकीची माळ टाकली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघ हा 2008च्या पुनर्रचनेत तयार झालाय। इथली पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली। शिवसेनेचे गजानन बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे यांच्यात ही निवडणूक झाली होती। या मतदारसंघातली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षात घेता आझम पानसरे यांचा सरळ विजय होईल असं वाटत असताना शिवसेनेचे गजानन बाबर 80,619 मतांनी विजयी झाले होते। धार्मिक ध्रुवीकरण झाल्याने आझम पानसरे यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याची चर्चा त्यावेळी देखील रंगली होती। मात्र स्वतः आझम पानसरे यांनी मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्याने आपला पराभव झाल्याचे सांगितलं होतं। या निवडणुकीत गजानन बाबर यांना 3,64,857 मतं मिळाली होती, तर आझम पानसरे यांना 2,84,238 मतं मिळाली होती। 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल अशी चिन्ह होती। मात्र ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली आणि राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्याची धावाधाव करावी लागली। अखेर राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। शिवसेनेकडून पुन्हा गजानन बाबर यांना संधी मिळेल असं वाटत असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली। मोदी लाटेच्या परिणामामुळे देशात जे झालं ते मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळालं। बारणे यांनाही अपेक्षित नसलेला विजय मिळाला। बारणे यांनी तब्बल 1,57,397 मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत बारणे यांना 5,12,223 मते मिळाली। जगताप यांना 3,54,829 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या नार्वेकर यांना 1,82,293 मते मिळाली। 2019च्या निवडणुकीत मात्र या मतदारसंघातलं चित्र काहीसं वेगळंच होतं। शिवसेनेकडून श्रीरंग बारणे रिंगणात होते। राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरले आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील अशी तिहेरी लढत या ठिकाणी झाली होती।
राजकारणात नौखा असलेल्या पार्थ पवारची सलग 3 वेळा मावळ लोकसभा मतदारसंघात भगवा फडकवत असलेल्या शिवसेनेच्या विरोधात होती। त्यातही 2 वेळा श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार होते। 2019च्या निवडणुकीत बारणे यांना 7,20,663 मते मिळाली, तर पार्थला 5,04,750 मते मिळाली होती आणि राजाराम पाटील यांना 75,904 मते मिळाली। आता मावळ लोकसभा मतदारसंघात 2024ला कोण बाजी मारणार आणि कुणाला तिकीट दिलं जाणार अशी चर्चा सुरू आहे। इथं शिवसेनेचे खासदार असलेले श्रीरंग बारणे शिंदे गटात आहेत, तर राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे गटासोबत भाजपबरोबर राज्यात सत्तेत सहभागी झालाय। त्यामुळे हा मतदारसंघ कुणाकडे जातो हे पहिलं बघावं लागेल। श्रीरंग बारणे हे सध्याचे खासदार असल्याने शिंदे गट हा मतदारसंघ सोडेल असं वाटत नाही आणि गेल्या वेळी निवडणूक लढवलेले पार्थ पवार अद्यापही मतदारसंघात सक्रिय झालेले नाहीत। त्यावरून तरी चित्र स्पष्ट आहे की ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच राहील। फक्त उमेदवार कोण असेल हेच महत्त्वाचे। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे सर्व उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे। विरोधी गटातून मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवार कोण असेल की महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे ती जागा जाणार, मग त्यांच्याकडून कोण उमेदवार असणार याविषयी अद्याप स्पष्टता नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरू आहे। त्यामुळे उमेदवारीविषयी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। 2024च्या निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर जरी झाला नसला तरी शिंदे गटाचे विद्यमान खासदार बारणेच उमेदवार असतील असं चित्र दिसतंय। मग मवियाकडून ठाकरे गट लढणार अशी चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे गटाला मातब्बर उमेदवार द्यावा लागणार आणि ठाकरे गटाकडून भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। नुकतेच वाघेरे यांनी ठाकरेंची भेट देखील घेतली आहे। एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी आपल्या मावळ दौऱ्यादरम्यान वाघेरेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून इथला उमेदवार घाटावरचाच म्हणजेच पुणे जिल्ह्यातलाच राहिलाय। अद्याप एकदाही रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही। सलग 15 वर्षे मावळचे प्रतिनिधित्व पिंपरी चिंचवडकडे आहे। त्यामुळे या निवडणुकीत रायगडमधील उमेदवार असेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मावळ लोकसभा निवडणुकीविषयी आपलं काय मत आहे ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।